आमच्या गावचा बाजार होता आणि पप्पाने आणलेली मेथीची भाजी आणि आपल्याला करायची ती मेथीची भाजी. चला तर आता आपण एकदा मेथीची भाजी निसून घेऊ. ही मेथीची भाजी पहा किती मस्त ताजी ताजी भाजी आहे आणि एकदम हिरवी हिरवी गार आहे. आता हिला निसून घ्यायची आपल्याला आणि पहा तुम्ही कशी निसते. चला तर आता मी भाजी निसून घेऊ राहिले आणि भाजी पण पहा किती मस्त पैकी ताजी ताजी आहे आणि आपल्याला करायची ती रश्याची. हे पहा असं शेंडा शेंडाच घ्यावला निसता. हे बघा ताटामध्ये ठेवू राहिले आणि मस्त पैकी आपली ताजी ताजी भाजी ना आपल्याला करायची रश्याची. चला तर आता भाजी निसू लागायला मम्मी बी आलेले आहे. मला टाइमच झाला थोडं भाजी करायला आणि आता 6 वाजलेले आहे त्याच्यामुळे मम्मी मी निसू लागते म्हणजे थोडी. आता मम्मी निसू लागू राहिल्या. आवरा पोरी पाठापाठा उशीर झाला आज कितका. हा ना उशीर झाला त्याच्यामुळे तुम्हाला बोलिलं. शंभू आला पापडी आली मग नसते आली. हा ना एवढे 5-5 जण भाजी करायला आहे त्याच्यामुळे आज भाजी एकच नंबर होणार आहे. शंभू निसून काढ राहिला भाजीत काढायला टाकू राहिला काय करायला तू नेमकं करतो ताऊ तू. पुरी हो काय भाजी करू राहिले आज आहे ना मेथीची भाजी करू राहिली पप्पा. पण मेथीची भाजी करा पण एकच नंबर व्हायला पण बरं का अशी तळून बिळून मस्त पैकी एकच नंबर भाजी होणार आहे. हा मग तरच खायला टेस्टिंग लागत ती. हा ना एकच नंबर व्हायला पाहिजे भाजी. एकच नंबर भाजी होणार. आता मम्मी बी आलेलं आहे शंभू बी आलेलं आहे भाजी निस लागत त्याच्यामुळे आता काही 25 रुपयाची मी 2च जुडे आणली. हा ना भाजी लई महाग बी झाली पप्पा. महाग लय झाली पण म्हणलं आता बनवू मस्त तळून बिळून. भाजी लाल करायची आहे पण लाल भाजी करायची ना मस्त लाल करायची ना. आज भाजी निसू लागाय सगळे आलेले आमचे. चला तर आता भाजी पण निसून झाली. मी आता चूल पेटून घेते. आज जरा टाइम झाला हरभरा उपनेत होता आम्ही सगळे त्याच्यामुळं 6 वाजून गेले. आता भाजी स्वयंपाकाला लागता चला तर इकडं गाय आपली पेंट बी खात आहे. चला तर आता आपण भाजी निसून घेतलेली आहे आणि आपल्याला भाजी कापून घ्यायची आहे. मग भाजी जर कापून जर घेतली ना तर वाढायच्या टायमाला जी सगळं राहते का ती अशी एकत्र नाही थोडी थोडी येते चमच्यामध्ये. चला आता आपण ती कापून घेऊ. कापावं लागती याशी एकदम बारीक करून घेऊ राहिली मी. चला आता कविताची भाजी कापून होईपर्यंत मी आता वर कढई तापायला ठेवते आणि त्याच्यानंतर मी आता कढई त्याने शेंगदाणे भाजून घेणार आहे. आणि आज आम्ही ना हरभरा पण तयार केलं तर त्याला काही एवढं वारं नव्हतं पण मग थोडंफार झालं. काही निम्म तयार काही निम्म राहिलेलं आहे तयार करायचं. ते काय आता बाकी उद्या करणार आहे आम्ही हरभरा. तर मी आता याच्यात ते ना कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे. चला आता शेंगदाणे पण भाजू राहिले आणि त्याच्यानंतर मी लगेच आता मसाला वाटून घेणार पाट्यावर. आणि भाजी थोडी रश्याचीच करायची आम्हाला कोरडी नाही आवडत जास्त करून. तर मग तवरात लसूण सोलून घेतो शेंगदाणे भाजीपर्यंत आणि भाजीला फोडणीला बी लसूण टाकायला होतो. चला आता आम्ही दोघी ना तर मसाल्यासाठी फोडणीला टाकायसाठी लसूण सोलून घेऊन राहिलो. काही भाजीला टाकायचं आणि काही फोडणीला टाकायचं तेव्हा ते चांगलं लागते भाजी. शेंगदाणे पण मस्त भाजलेले ते मध्ये प्लेट मध्ये काढून घेते आणि बाकीचा मसाला काढून घेतो आता. तर मी आता शेंगदाण्याचे ना हे मस्त भाजलेले याचे टरकल काढून घेणार आहे. कारण हे टरकल जर काढले नाही ना तर मग ती भाजी अशी काळपट दिसती. शेंगदाणे टरकल काढले मस्त पांढरे शेंगदाणे दिसते. मग भाजी बी अशी मस्त वाटते खायला बी. चला तर मी आता भाजीला फोडणीसाठी किती मोठा लसूण घेतलेला आहे आणि किती मोठा जर लसूण टाकला भाजी एकदम भरल्या आहेत खायला. आणि एक लसूण आहे ना एकदम बारीक कापून घ्यावा होता फोडणीसाठी. मी आता हे बारीक कापून घेऊ राहिले. मी आता
भाजीसाठी मसाला काढून घेते. मिरच्या, लसूण टाकलेला आहे, मिरच्या आहे आणि जिरे टाकायचे मसाल्यामध्ये. चवदार लागते भाजी मस्त. काही फोडणीला काही मसाल्यात. कोणत्या बी भाजीमध्ये जर जिरे मसाले टाकले ना तर भारीच लागते भाजी. तर आता मी मसाला काढून घेतलेला आहे. लसूण आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, इथं मिरच्या आहे, जिरे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तर आता याच्यातलं निम्म मीठ मी भाजीला शिजायला टाकणार आहे आणि निम्म मी मसाल्यामध्ये वाटून घेणार आहे. म्हणजे मग शिजायला बी भाजीला मीठ टाकलं का मग ती चवदार लागते भाजी आणि रशात बी मग चांगली लागते काही भाजीला, असं दोन्ही मिक्स. चला तर आता कढई बी तापलेली आहे आणि मी कढईमध्ये तेल टाकू राहिले. मी 2-1 पळे तेल टाकलेले आणि आता लसूण टाकू राहिले. आणि लसूण चांगला मस्तपैकी लाल लाल झाला का मग आपल्याला जिरे टाकायचे. चला आता मी भाजी कापून घेतली ती ना. आता ती भाजी एकदम म्हणजे धुवून घ्यावं लागती आणि मी भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे. भाजी मस्तपैकी धुवून घेतलेली आहे आणि लसूण लाल झाला का आपल्याला कढईमध्ये जिरे बी टाकायचे. चला तर आता लसूण बी लाल झालेले आहे आणि मी टाकू राहिले जिरे. जिरे एकदम मस्त लाल झाले का आपल्याला भाजी टाकून द्यायची आहे. जेव्हा मी भाजी बी धुवून घेतली होती मस्तपैकी. आता लसूण आणि जिरे एकदम भारी लाल झालेले आहे आणि भाजी त्याच्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला. चला मी आता तोपर्यंत भाजी परतेपर्यंत मी भाजीचा मसाला वाटून घेणार आहे. तर आता हे सगळं मी पाट्यावर वाटून घेणार आहे आधी. चला तर आता आपण भाजी टाकली ती परतायला आणि भाजी मस्तपैकी परतून झालेली आहे आणि भाजीला पाणी बी नाही टाकावं लागत. मीठ टाकलं का मिठाचं पाणी सुटतं मस्तपैकी आणि त्याच्यातच भाजी शिजून जाते. आणि आता भाजी शिजलेली आहे आणि वहिनी तिकडं मसाला वाटून राहिल्या. चला तर आता मी मसाला पण वाटून घेतलेला आहे आणि आता भाजी पण शिजलेली आहे. आता याच्यात मसाला टाकून द्यायचा आहे आपल्याला. एकदम बारीक वाटून घेतला मी मसाला. सगळं आपल्याला व्यवस्थित पाटा धुवून सगळं हे काढून घ्यायचं त्यातला. आणि आपण एवढाच जेवढं आपण हे पाणी काढणार तेवढंच आपण रस्सा करणार आहे. भाजी मस्तपैकी आता परतून झालेली आहे. आता मी मसाला टाकू राहील त्याच्यामध्ये. ही अशी प्लेट धुवून टाकू राहिली मी आता. आणि चला आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि आपल्याला जेवढी लागत तेवढीच आपण करू घेऊ भाजी. आणि भाजीसाठी गरम पाणी करून घ्यावं लागत एकदा. पाणी गरम केलं काय होतं का भाजी ना अशी मग जास्त अशी गार गार नाही लागत, मस्त लागते, चवदार पण लागते भाजी. चला आता आपण भाजी पण टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला एवढीच भाजी बनवायची आहे. आणि आता भाजी आपण जेवढं लागत तेवढी भाजी केलेली आहे आणि भाजीला मस्तपैकी उकळी आली का मग भाजी खाली काढून घ्यावं लागती. आणि आज आम्ही दोघी होतो भाजीला म्हणून, म्हणजे भाजी करायला म्हणून लवकर झाली, नाही तर लई टाइम झाला असतं. एक तर आम्ही आज उशिरा लागलो होतो. आमची सोमपापडी शंभू पण लई रडू राहिली सारी केव्हाची, त्याच्यामुळे लई टाइम झाला आम्हाला. चला तर आता भाजीला मस्तपैकी उकळी बी आलेली आहे आणि भाजी चांगली उकळून झाली का मग खाली घ्यावं लागते. भाजीला एकदम मस्तपैकी कढई येऊन द्यावा लागतो तेव्हा भाजी एकदम भारी लागते खायला. आणि भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. चला तर आता आपली भाजी पण मस्त झालेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण आमच्या पद्धतीने अशी भाजी करून पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.